नमस्कार. आर न्यूजमध्ये आपलं स्वागत. बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व विद्यापीठामध्ये गुरुदेव समंतभद्र महाराज यांचा 36वा समाधी दिवस समारंभ संपन्न झाला. यावेळी सकाळी 7 वाजता प्रतिमा मिरवणूक, चरणाभिषेक तर 8 वाजता गुरुदेव समंतभद्र पूजन व समाधी शतक पठण असे कार्यक्रम संपन्न झाले. विनयाजली सभेच्या अध्यक्षस्थानी बलराम महाजन हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी विनोदजी दोड्यांवर होते. आपल्या मनोगतात यावेळी ते म्हणाले की नैतिक अधःपतनाकडे जाणाऱ्या समाजाला सावरण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. अशा या वादळात गुरुदेव समंतभद्र महाराजांची गुरुकुले संस्कार केंद्र म्हणून पुढच्या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. उदात्त मंगल तत्वांच्या संस्काराचे महत्त्व सरकारलाही देखील पटलेले आहे. त्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे प्रयत्नही सुरू आहेत. बालमनावरील मोबाईलचा पगडा दूर होणे आवश्यक असून कोवळ्या मनावर गुरुदेवांचे विचार गुरुकुलातच बिंबवले जाऊ शकतात. 700-800 वर्षापूर्वीचे ताम्रपत्र व ताडपत्रे असून ती एक बाहुबलीला लाभलेले मौल्यवान ठेवा आहे. त्याचे जतन संवर्धन करण्याचे कामी आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत. स्थापनेपासूनच भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थेवर गुरुदेव समंतभद्र महाराजांचे ऋण व प्रेरणा असून त्यांच्या विचारानेच आम्ही संस्था चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. संस्थेचे महामंत्री डी.सी. पाटील यावेळी आपल्या मनोगतात म्हणाले की गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या आज्ञा व इच्छेप्रमाणेच आम्ही संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करत असून आज हजारो विद्यार्थी संस्थेच्या विविध माध्यमातून लाभ घेत आहेत व हे कार्य असेच पुढे चालू ठेवले जाईल. विनयाजली सभेत स्वागत व प्रास्ताविक संचालक गोमटेश बेडगे यांनी केले. 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे सदस्य सुधाकर मनेरे, बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सेक्रेटरी श्रीधर हिरवाडे, कमलाकर चौगुले, बालविकासचे चेअरमन तात्यासाहेब आतने, आप्पासाहेब चौगुले, अशोक पाटील, प्रकाश नाईक, आप्पासाहेब खाडे, सचिव ऋषभनाथ मलिकवाडे, सुरेश चौगुले, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, अध्यापिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक दादासाहेब वाडकर यांनी मानले तर सूत्रसंचालन वैशाली पाटील व स्मिता नेटवे यांनी केले. सकाळी बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या चरणपादुकेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. आर न्यूजसाठी राहुल रत्न पारखे, हिंगणगाव, कुंभोज.